भंडारा शहरात कधी नव्हे ते पहिल्यांदाच 2 दिवसीय भव्य कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये नुसत्या विदर्भातूनच नव्हे तर संपूर्ण देशभरातून पहिलवानांनी उपस्थिती लावली। पहिल्यांदाच भंडारा शहरात पुरुष आणि महिला गटात भव्य अशा खुल्या कुस्ती स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं। 45 किलो गटापासून 100 किलो गटाच्या वजनाच्या पहिलवानांनी या स्पर्धेत सहभाग घेतला। विशेष म्हणजे या स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, मध्य प्रदेश आणि इतर राज्यातल्या स्पर्धकांनी यात भाग घेतला। 5,000पासून 25,000पर्यंत एकंदर 2 लाख रुपयांची बक्षीस या स्पर्धेत ठेवण्यात आली। कुस्ती म्हटलं की एरवी ती पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याची मक्तेदारी मानली जात होती, मात्र भंडाऱ्यातल्या कुस्ती स्पर्धेला मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे विदर्भातल्या कुस्तीपटूंना देखील वाव मिळणार आहे। 45 किलो पासून तर 100 किलो पर्यंत ओपन कुस्तीचे आयोजन आहे आणि इथं 25,000 प्रथम बक्षीस आहे ओपनसाठी। नंतर वेगवेगळे खूप सारे बक्षीस आहेत, कमीत कमी 10 ते 15 बक्षीस आहेत इथं। ही आमची पहिलीच वेळ आहे कुस्ती करायची, म्हणजे कुस्तीचं आयोजन करायची। आजपर्यंत या विदर्भामध्ये असं आयोजन झालेलं नाही। त्यामध्ये काय झालंय की 2 गट जे ठेवलेले या लोकांनी, एक विदर्भासाठी आणि एक बाहेरच्यासाठी। तर बाहेरच्या गटामध्ये बघा ऑल इंडियाचे सर्व पैलवान आलेले, दिल्लीचे आलेले, यूपीचे आलेले आहे, महाराष्ट्रातले कोण्या कोपऱ्यातले पैलवान आलेले, चांगल्या उत्कृष्ट दर्जाच्या कुस्त्या होत आहेत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।